नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. बघा, हा जो व्हिडिओ असणार आहे, या व्हिडिओमध्ये आपण मुघल सत्तेचा विस्तार बघणार आहोत. मागचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो बघून घ्या. याचं नाव होतं मुघल सत्तेची स्थापना आणि विस्तार. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला आणि मग त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला अजून चांगलं समजण्यासाठी मदत होईल. आपली एक प्लेलिस्ट आहे, इयत्ता 7वी इतिहास ओल्ड सिलेबस. या प्लेलिस्टमधनं तुम्ही तो पाठ बघू शकता. चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. मुघल सत्तेचा विस्तार इसवी सन 1605 ते 1707. आता बघा, अकबर जो होता, त्या अकबराविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा जो काही मुलगा होता सलीम उर्फ जहांगीर हा बादशाह झाला. लक्षात ठेवा, अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा जो मुलगा होता सलीमचं दुसरं नाव जहांगीर हा बादशाह झाला. जहांगीरला आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला राजपुत्र खुसरो याच्या बंडाला तोंड द्यावं लागलं. या बंडामध्ये खुसरोला शिखांचे 5वे गुरु गुरु अर्जुन देव हे शिखांचे 5वे गुरु होते. यांनी जो काही राजपुत्र होता खुसरो याला मदत केली होती जहांगीरच्या विरुद्ध. जहांगीरने काय केलं, खुसरोचं बंड मोडून काढलं आणि जे काही शिखांचे 5वे गुरु होते गुरु अर्जुन देव यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि शिखांचा रोष जहांगीरने ओढून घेतला. आपल्या कारकिर्दीमध्ये जहांगीरने पूर्व बंगालमध्ये मुघल सत्ता दृढ केली. पंजाबमधील कांगडा हा प्रदेश त्याने जिंकून घेतला. दक्षिणेकडील राज्य विस्ताराचं अकबराचं धोरण जहांगीरने पुढे चालूच ठेवलं. जहांगीरचा 1627 मध्ये मृत्यू झाला. जहांगीर जो होता तो न्यायप्रियतेबद्दल फेमस होता, प्रसिद्ध होता. त्याच्या कारकिर्दीमध्ये सर्वसामान्य जनता ही बादशाहकडे सहजपणे न्याय मागण्यासाठी जाऊ शकत होती. जहांगीरला साहित्य आणि कला यांची आवड होती. त्याने तुजुके जहांगीर हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये त्याने स्वतःच्या आठवणी लिहून ठेवल्या. जहांगीरच्या काळामध्ये चित्रकलेला बहर आला. जहांगीरच्या दरबारामध्ये अबुल हसन, उस्ताद मनसूर आणि मनोहर यासारखे नामवंत चित्रकार होते. जहांगीरची पत्नी, तिचं नाव होतं नूरजहान. नूरजहान ही भारताच्या इतिहासातील एक प्रभावी व्यक्तिमत्व असणारी स्त्री होती. जहांगीरच्या राज्यकारभारामध्ये नूरजहानचा सहभाग होता. तिचं सुसंस्कृत वागणं, तिची बुद्धिमत्ता याचा जहांगीरवर प्रभाव होता. नूरजहान ही निसर्गप्रेमी आणि कलासक्त होती. आता बघा, जहांगीर नंतर त्याचा जो काही मुलगा आहे शहाजहान हा मुघल बादशाह झाला. शहाजहानने दक्षिणेकडे मुघल सत्तेच्या विस्ताराचं धोरण चालू ठेवलं. इसवी सन 1636 मध्ये आदिलशाहीच्या सहकार्याने शहाजहानने निजामशाहीचा पाडाव केला आणि निजामशाहीचा बराचसा मुलूक आपल्या साम्राज्याला जोडला. आपल्या साम्राज्याची वायव्य सरहद्द सुरक्षित करण्यासाठी शहाजहानने कंदाहर आणि मध्य आशियातील बाल्ख आणि बगदाशान हे प्रांत जिंकून घेण्याचा प्रयत्न केला, पण शहाजहानला काही यश आलं नाही. इसवी सन 1657 मध्ये शहाजहान आजारी पडला. त्यानंतर त्याच्या मुलांमध्ये वारसायुद्ध सुरू झालं. त्यात औरंगजेब यशस्वी झाला. औरंगजेबाने शहाजहानला कैद केलं आणि स्वतःला बादशाह घोषित केलं. पुढे आग्राच्या किल्ल्यामध्ये नजरकैदेत असताना शहाजहानचा इसवी सन 1666 मध्ये मृत्यू झाला. शहाजहानच्या काळात वास्तुकला विशेष भरभराटीस आलेली होती. आता जो औरंगजेब होता तो इसवी सन 1658 मध्ये बादशाह झाला. त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेस काश्मीर पासून दक्षिणेस अहमदनगर पर्यंत आणि वायव्येस काबूल पासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरलेलं होतं. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीमध्ये या साम्राज्यात पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूर, गोवळकोंड्याचा प्रदेश, महाराष्ट्राचा काही भाग जोडला. मुघल सत्ता जवळजवळ सर्व भारतभर पसरली. औरंगजेबाच्या काळामध्ये औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक उठावांना तोंड दिलं. त्याच्यामध्ये वायव्य सरहद्दीवरील पठाण यांनी उठाव केलेला होता. त्यांनी आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं होतं. इसवी सन 1667 मध्ये मुघल सत्तेविरुद्ध ह्या पठाणांनी उठाव केला. त्याचं विमोड करण्यासाठी मुघल सत्तेला सुमारे 8 वर्ष लढा द्यावा लागला. मथुरेच्या परिसरामध्ये जे जाट होते, या जाटांनी सुद्धा 1669 मध्ये औरंगजेबाविरुद्ध बंड केलं. या बंडाचं कारण आर्थिक होतं. हे बंड मोडून काढण्यासाठी औरंगजेबाला स्वतःला जावं लागलं. पुढे इसवी सन 1672 मध्ये उत्तर भारतातील सतनामी पंथाच्या लोकांनी मुघल प्रशासकांच्या आरेरावीविरुद्ध बंड पुकारलं आणि औरंगजेबाला हे बंड मोडून काढण्यासाठी तोफखाना पाठवावा लागला. त्याच्यानंतर आपण बघतो की औरंगजेबाचा शिखांसोबत झालेला संघर्ष. औरंगजेबाच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मुघल सत्ता आणि शीख यांचे संबंध सलोख्याचे होते.
मुघलांनी आसाममध्ये सुरू केलेल्या मोहिमेत शिखांचे जे काही 9वे गुरु होते, गुरु तेग बहादूर यांनी सहभाग घेतला होता. आसाम मधून परतत असताना औरंगजेबाचं जे काही असहिष्णू धार्मिक धोरण होतं, हे 9वे गुरु शिखांचे गुरु तेग बहादूर यांना काही औरंगजेबाचं असहिष्णू धार्मिक धोरण आवडलं नाही आणि त्यामुळे औरंगजेबाने गुरु तेग बहादूर यांना कैद केलं आणि त्यांचा शिरच्छेद केला. गुरु तेग बहादूर यांच्या मृत्यूनंतर गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले. आता आपण बघितलं गुरु तेग बहादूर शिखांचे 9वे गुरु होते, गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु होते. त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला टीईटीला प्रश्न विचारला जातो शिखांच्या गुरूंवरती. आता बघा गुरु गोविंद सिंग यांच्याविषयी बघू. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित केलं, त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिलं, शीख समाजामध्ये एकजुटीची भावना रुजवली, लढाऊ शीख तरुणांना एकत्र करून त्यांचं एक दल उभारलं. त्या दलाला खालसा दल असं म्हणतात. याच्यावरती प्रश्न विचारला जाईल, खालसा दलाची स्थापना कोणी केली होती? तर शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांनी खालसा दलाची स्थापना केली होती. त्यांनी बघा शीख समाज शिस्तबद्ध आणि संघटित केला. हिमाचल प्रदेशातील पहाडी भागात शीख सत्ता त्यांनी दृढ केली. आनंदपूर हे शिखांचं प्रमुख केंद्र होतं. पहाडी प्रदेशातील राजांशी गुरु गोविंद सिंगांचा संघर्ष सुरू झाला. या संघर्षात पहाडी राजांनी औरंगजेबाकडे मदत मागितली शिखांविरुद्ध आणि अशा रीतीने मुघल आणि शीख यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. मुघल फौजांनी आनंदपूरवर हल्ला चढवला. शिखांनी प्रखर झुंज दिली, परंतु शिखांना यश आलं नाही. शिखांची अपरिमित हानी झाली आणि गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले असताना इसवी सन 1708 मध्ये ते नांदेड मुक्कामी होते आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावरती खुनी हल्ला झाला आणि त्यामध्ये गुरु गोविंद सिंग यांचं निधन झालं नांदेडला इसवी सन 1708 मध्ये. त्यानंतर औरंगजेबाचा मराठ्यांशी संघर्ष. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य निर्माण झालं होतं. त्याची माहिती आपल्याला पुढे बघायची. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सारी दक्षिण जिंकून घेण्याचा औरंगजेबाचा हेतू होता. त्याच्यासाठी इसवी सन 1682 मध्ये औरंगजेब दक्षिण भारतामध्ये आला. मराठ्यांविरुद्ध त्याने मोहीम हाती घेतली. मराठ्यांनी औरंगजेबासोबत तीव्र संघर्ष केला. दक्षिणेतील आपल्या 25 वर्षाच्या वास्तव्यात औरंगजेबाने मराठ्यांची सत्ता नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला, परंतु मराठ्यांनी बादशाला प्रखर प्रतिकार करून आपलं स्वातंत्र्य टिकवून ठेवलं. मराठ्यांशी लढा चालू असताना फेब्रुवारी 1707 मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. औरंगजेबानंतर जे काही मुघल बादशाह होते, जसं औरंगजेबाचा जो मुलगा होता पहिला बहादूरशाह, हा औरंगजेबानंतर गादीवरती आला. हा जो काही होता पहिला बहादूरशाह, याची कारकीर्द अल्पकालीन होती. त्याच्यानंतरचे जे मुघल बादशाह होते ते सगळे कर्तृत्वहीन होते आणि 1739 मध्ये इराणचा बादशाह नादिर शाह याने दिल्लीवरती आक्रमण केलं. त्याने अनेक लोकांची कत्तल केली, मुघल बादशाला कैद केलं, संपत्तीची प्रचंड लूट केली. या लुटीमध्ये बघा मयूर सिंहासन आणि कोहिनूर हिरा यांचा सुद्धा समावेश होता. तर हे लुटून नेण्याचं काम इराणचा बादशाह नादिर शाहने केलं. मयूर सिंहासन, कोहिनूर हिरा त्याने लुटून नेला. जे काही कर्तृत्वहीन मुघल बादशाह होते त्यावेळी त्याने दिल्लीवर आक्रमण केलं, त्या बादशाला कैद केलं नादिर शाहने. नादिर शाह नंतर अफगाणचा जो राजा होता अहमद शाह अब्दाली याने सुद्धा भारतावरती अनेक आक्रमणं केली आणि या आक्रमणांमुळे जी मुघल सत्ता होती, मुघल सत्ता खिळखिळी झाली आणि इसवी सन 1761 नंतर ही मुघल सत्ता केवळ नावापुरती नाममात्र उरली. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांना आपण टीईटीच्या दृष्टीने हा जो पाठ होता मुघल सत्तेचा विस्तार याच्यातील काही महत्वाचे पॉइंट्स बघितले. लवकरच भेटूया अशा प्रकारचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हॅव अ नाईस डे. टेक केअर.